15 जुलै 2025चा तो दिवस. रात्रीचे साधारणपणे 9:30 वाजलेले होते आणि रात्रीच्या या अंधारामध्ये पंढरपुरातील शिंदे नाईक नगरमध्ये मात्र एक भयान घटना घडली. या ठिकाणी घरामध्ये घुसून काही तरुणांनी लखन जगताप आणि त्याची आई सुरेखा जगताप या दोघांचाही तीक्ष्ण हत्यारानं 15 ते 16 वार करून भयानकपणे त्यांना संपवलेलं होतं. साधारणपणे पुढच्या अर्ध्या तासातच म्हणजे साधारण 10 वाजता ही घटना समोर येताच संपूर्ण पंढरपूर हादरलेलं होतं. लखन आणि त्याच्या आईला का मारलं, कुणी मारलं आणि कशासाठी मारलं हाच प्रश्न सर्वांसमोर उभा राहिलेला होता. मात्र मारेकरी तरुणांनी या ठिकाणी लखन आणि त्याच्या आईची निर्गुणपणे हत्या केल्यानंतर घरातला मोबाईल आणि LCD TV देखील आपल्या सोबत घेऊन गेलेले होते, जेणेकरून पोलिसांना तपासामध्ये असं वाटावं की ही हत्या चोरीच्या उद्दिष्टाने घडली असावी आणि त्यांचा तपास भरकटला जावा. त्यानंतर घडलं देखील नेमकं असंच. लखन जगताप यांच्या घरामध्ये रक्ताचा सडा पडलेला होता आणि घरातला मोबाईल तसेच LCD TV देखील गायब होता. त्यामुळे सुरुवातीला हे हत्याकांड चोरीच्या उद्दिष्टाने झालेलं असावं असंच पोलिसांना वाटत होतं. मात्र या हत्याकांडामागे होता एक परफेक्ट प्लॅन. संबंधित आरोपी याच परिसरातील असल्यामुळे त्यांना या ठिकाणी स्थानिकांची साथ मिळाल्याचं बोललं जातंय. यातूनच या परिसरातील CCTV देखील अगदी हत्याकांडाच्या पूर्वी बंद ठेवण्यात आलेले होते. अगदी प्री प्लॅन असंच हे हत्याकांड घडवायचंच अशीच काहीशी योजना या तरुणांनी बनवलेली होती आणि त्यांनी भीमा नदीमध्ये लखन जगतापच्या घरामधून नेलेला LCD TV आणि मोबाईल देखील भीमा नदीच्या पात्रामध्ये टाकल्याची माहिती आता पुढे आली आहे. आणि या हत्याकांडामध्ये वापरण्यात आलेली हत्यारं देखील त्यांनी भीमा नदीच्या पात्रामध्ये टाकलेली होती. त्यानंतर आता पोलिसांकडून या हत्यारांचा शोध घेतला जातोय. गेल्या 6 महिन्यांपासून या हत्याकांडाचा पोलीस तपास करत होते, मात्र काहीच धागेदोरे पोलिसांच्या हाती लागत नव्हते. मात्र 9 फेब्रुवारी रोजी पोलिसांना एक महत्त्वाचा सुगावा या हत्याकांडामध्ये लागला आणि पोलिसांनी या हत्याकांडाप्रकरणी 3 तरुणांना अटक केली आहे. या दुहेरी हत्याकांडामागे विशाल शिंदे नाईक हा तरुण मास्टर माइंड असल्याचं पोलिसांच्या तपासामध्ये सध्या समोर आलंय. सध्या पोलिसांनी या विशाल शिंदे नाईकसह 2 तरुणांना अटक केली आहे. सध्या न्यायालयाने त्यांना 9 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या पंढरपूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या हत्याकांडाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. अमोल संजय जगताप, मी लखन आणि सुरेखा संजय जगताप यांचा मुलगा आहे. 15 जुलै 2025 रोजी माझ्या भावाचा आणि आईचा तिघांनी निर्गुण खून केलेला होता. त्याचे आरोपी आता सापडलेले आहेत. आमच्या न्यायालयाकडे एकच मागणी आहे की त्यांना कठोरात कठोर फाशी शिक्षा व्हावी, नसेल तर माझ्या ताब्यात द्यावे त्यांनी. आणि मी पोलिसांवर माझा पूर्णपणे विश्वास संपलेला होता. त्यात सूरज हेंबाडे सरांनी आणि कदम सर, शरद कदम सर आणि DYSP ढगळे सर आणि SP अतुल सर यांनी आणि LCBचे संजय जगताप सर यांनी आम्हाला खूप मदत केली. निखिल पिंगळे सरांनी पण खूप मदत केली. इचलकरंजीचे आमदार राहुल आवाडे यांनी पण खूप मदत केलेली आहे. माझ्यासाठी ते देव आहेत राहुल आवाडे साहेब. ह्यांच्या कृपेने आज माझ्या भावाला आणि आईला न्याय मिळाला. माझ्याकडं म्हणजे आमच्याकडं हे म्हणजे आम्हाला कुणी केले काय केले ह्याची माहितीच नव्हती आणि आमचा पूर्ण 6 महिने झाले तपास लागलेलाच नव्हता. पोलीस म्हणायचे आज सापडेल, उद्या सापडेल, पण हेंबाडे सरांनी हे करून दाखवलं. पोलिसांवरती विश्वास मी आत्ता ठेवावा लागलो आहे. 6 महिने झाले पोलिसावर विश्वास ठेवत नव्हतो. कुणी तपास केला? सूरज हेंबाडे सर, DYSP यांनी तपास केलेला आहे. कोण आहेत आरोपी? आरोपी आहेत विशाल शिंदे नाईक, घराच्या पाठीमागच राहणारा आणि मित्र असून घात केलेला व्यक्ती आहे तो. आणि काय कारण सांगितलं जातं, काय माहिती आहे? अजून पोलीस सांगणं झाले आहेत
कारण कशामुळे झाले काय बरं. हां एका बहिणीकडं अशी आशा व्यक्त केली जाते की त्यांना फाशीची शिक्षाच मिळायला पाहिजे ती, आणि या पंढरपूरच्या आणि सोलापूरच्या पोलिसांचं आभार, त्यांनी होईल तेवढी त्यांना फाशीची शिक्षा व्हायची हेच त्यांनी हे करावं. कारण ही तळतळीची विनंती आहे की आज माझ्या भावासोबत आईसोबत घडलं. माझ्या भावाचा काहीच गुन्हा नव्हता, काम मित्राने त्याचा घात केला आणि त्याला फक्त न्याय मिळवून द्या ही माझ्या कळकळीची विनंती म्हणलं. आणि सगळ्या ह्या पंढरपुरातल्या बाहेरगावातल्या सगळ्या आया बहिणींनी भावानी मला साथ द्यावी आणि त्यांना सगळ्यांनी मिळून मी तुझ्या बहीण म्हणून माझ्या पाठीशी उभा राहून त्यांना फाशीची शिक्षा व्हावी एवढं त्यांनी मला सपोर्ट करावतं. आणि सगळ्यांनी एकजूट होऊन त्याला फाशीची शिक्षा मिळायला पाहिजे ती. उद्या तुम्ही पण भावा, तुम्ही पण बहिणा, तुमच्या पण घरी ही घटना घडू शकते. काहीच गुन्हा नाही माझ्या भावाचा आणि काय नसताना ही घटना घडली आहे. काय झालं होतं नेमकं? काहीच नाही त्याचं, म्हणजे मित्राने त्याचा घात केलाय, त्याचं काहीच नाही. आता कितीतरी गुन्हे घडते ते खरं, पण असं काहीतरी कुणाचं तर लपडा असू दे, काय तर असू दे, ह्याच्यावरनं गुन्हा घडतंय. त्याचं काहीच नसून त्याच्यावर अत्याचार केले ते. मग त्याचा काहीच गुन्हा नाही. आणि गुन्हा तुम्ही येऊन, तुम्हाला वाटतं ना त्यानं गुन्हा केला, तुम्ही येऊन इथं गुन्हा सांगा आणि आपण काय करायचं ती पुढं करू. फक्त त्याला पब्लिकच्या हवाली करा, नाही तर फाशी तर द्या.